मात्र या मंचावरती शुभागमन आपल्याला पाहायला मिळालं आणि अगदी भारतीय संस्कृतीचं जतन करत असताना आपण या सन्माननीय पाहुण्यांच्या यथोचित स्वागत आणि सन्मान सोहळा या मंचावरती घेणार आहोत। खरं तर या वेळेस आपल्या मंचावरती उपस्थित सन्माननीय नारायण ठाकूर साहेब यांचं शुभागमन आपल्याला या स्पर्धेच्या निमित्तानं व्यासपीठावरती पाहायला मिळते। त्याचबरोबर आदरणीय अरविंदजी चौधरी साहेब उपसरपंच नितिलस यांचं देखील या मंचावरती शुभागमन आपल्याला पाहायला मिळतो आणि या सर्व सन्माननीय पाहुण्यांनी आपला अमूल्य वेळ खर्च करून मात्र या स्पर्धेला भेट दिली। आमच्या विनंतीला मान देऊन या सन्माननीय पाहुण्यांचं मात्र शुभागमन आपल्याला या व्यासपीठावरती पाहायला मिळालं। त्याचबरोबर यमनप्पा मेघारी साहेब कळंबोली यांचं देखील या मंचावरती शुभागमन आपल्याला पाहायला मिळतं। त्याचबरोबर आदरणीय नामदेवजी उलवेकर साहेब या सन्माननीय पाहुण्यांचं देखील शुभागमन पाहायला मिळतं। आणि मित्रांनो, या स्पर्धेच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर ज्यांचा प्रत्येक वेळ हा सर्वाधिक अमूल्य आहे असे असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस मुंबई या सन्माननीय रवींद्रजी गिड्डे साहेबांचं देखील या स्पर्धेच्या निमित्तानं या व्यासपीठावरती आपल्याला शुभागमन पाहायला मिळतं। या सर्व अतिथींचा आपण शुभ सन्मान करणार आहोत, परंतु जाऊयात मैदानाच्या दिशेनं। पहिला चेंडू बँग ऑन टार्गेट जो निर्णय घेतला होता, खरं तर दुसरा चेंडू आहे या सामन्यातील। पहिला चेंडू देखील आपण पाहिला सुधीर या ठिकाणी आम्हाला माहिती देतात की पहिल्या चेंडूवरती पहिली धाव अधोरेखित केली गेली आणि जणू या स्पर्धेचा शुभारंभ झाला आणि तदनंतर मात्र एक चांगला चेंडू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला। एक दर्जेदार खेळ, खरं तर ग्रामीण क्रिकेटनं आता काट टाकली आणि काय कमालीचा खेळ। दर्जेदार क्रिकेटच्या स्पर्धांचा आयोजनामध्ये खेडूकपाडा संघाचा देखील हातखंडा आपल्याला गेली अनेक वर्ष पाहायला मिळाला। यावेळेला ड्रायव्हिंग लेंथला चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर वेग आणि भन्नाट वेग आपल्याला पाहायला मिळतोय। मित्रांनो, ही गुणवत्ता आहे, ही मी म्हणेन की ताकद आहे ग्रामीण क्रिकेटची। आणि आज जर पाहिलं तर व्यावसायिक दर्जाच्या संघांना देखील प्रत्युत्तर देण्याची क्षमता या ग्रामीण क्रिकेटच्या खेळाडूंमध्ये आली आहे। पूर्वीचा एक काळ होता की जिथे या क्रिकेट खेळामध्ये व्यावसायिक दर्जाचे संघ आले म्हटलं की ग्रामीण संघांची अक्षरशः कुठेतरी धावपळ होताना आपल्याला पाहायला मिळायची। परंतु आज या ग्रामीण क्रिकेट स्पर्धांच्या माध्यमातून ज्या प्रकारचं आयोजन केलं जातं ना, एखाद्या IPLची स्पर्धा आपण पाहतोय की काय, इतका जबरदस्त आयोजन आपल्याला पाहायला मिळतं आणि अगदी त्याच प्रकारचं किंबहुना त्याहीपेक्षा मोठं आयोजन आपल्याला या खेडूकपाडा स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळतो आहे। गावदेवी चषक 2024 एक मानाची आणि सन्मानाची स्पर्धा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहतोय। पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे। खेळ थोडासा शांत, संयमी आणि सावध पावित्र्यानं सलामीचे दोनही फलंदाज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत। धावा फलकावरती आल्यात 4। जय भोलेनाथ 11 पिसारवे आणि आई गावदेवी 11 कोलवाडी या दोन संघादरम्यानची ही लढत। याच विभागातील दोन ताकदवर संघ। यावेळेला मात्र पॉईंटच्या दिशेनं दोनही खेळाडू एकाच बाजूला, थोडंसं मी म्हणेन मिसकम्युनिकेशन पाहायला मिळतंय। मात्र दैव बलवत्तर, फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव असं म्हटलं जातं आणि इथे मात्र नशिबाची मिळते 7। खरं तर धोका संभवला होता। या दरम्यान आदरणीय राणा प्रताप सिंग साहेब इलाहाबाद युनिव्हर्सिटी यांचं देखील या ठिकाणी शुभागमन आपल्याला पाहायला मिळतं। तर वेलकम सर, आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि देवादिदेव श्री गणरायाचं पूजन करून सन्माननीय पाहुण्यांच्या शुभ हस्ते सुरू झाला हा थरार क्रिकेटचा, अर्थातच गावदेवी चषक 2024चा एक मानाची आणि सन्मानाची दैदिप्यमान क्रिकेटची स्पर्धा आपण या ठिकाणी अनुभवतोय। WTC लाईव्हच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धांना मात्र एक वेगळं ग्लॅमर आणण्याचं काम हे राहुलजी उलवेकर आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या माध्यमातून केलं जात आहे। समालोचनाच्या माध्यमातून सौरभ पाटील सर आपल्यासमोर जुळले गेले। त्याचबरोबर कळंबोलीचा आणखीन एक मराठीचा अप्रतिम आवाज, ज्यानं नुकतीच रोडपालीमधील एक मानाची आणि सन्मानाची स्पर्धा मागील शनिवार आणि रविवारी कव्हर केली, असा गोड आवाज आपल्याला विकी नांगरे पाटील या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळतील। पंचांच्या भूमिकेमध्ये 3 दिग्गज पंच आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून। परंतु यावेळेला पहिला मोठा फटका खेळला जातोय। क्षेत्ररक्षक चेंडू जज करताय, चेंडू आवाक्याच्या बाहेर, 1 बाउन्स सीमारेषेच्या आत आहे की बाहेर याची मात्र पडताळणी केली जाते आणि त्यानंतर येतोय पंचांचा इशारा, इट्स अ बाउंड्री, 4 धावा, चौकार।
हे शैलीदार फलंदाज म्हणून ओळखले जातात. यावेळेला चेंडूची लाईन पाहिली, कोणत्याही प्रकारे छेडछाडी करण्याचा प्रयत्न केला नाही. काही वेळेला फलंदाजाचे निर्णय हे अचूक असतात, परंतु काही वेळेला हे निर्णय फोल देखील होतात. यावेळेला लाईन ओळखता आली नाही आहे. यष्ट्यांच्या वरून जाणारा चेंडू, पंचांचा कोणता इशारा नाही, इट्स अ डॉट बॉल. यावेळेला दिव्या गतीचा चेंडू फेकलाय, चेंज ऑफ पेस इथे मात्र काम करताय. होय, फलंदाज होईल बाद आणि पहिला मोहरा मात्र या ठिकाणी गमावलाय फलंदाजी करणाऱ्या संघानं. तर या ठिकाणी पहिला चौकार आला आणि त्यानंतर मात्र आपण आवाज ऐकला आमच्या डीजेच्या माध्यमातून. खरं तर डीजे नितीन आज संपूर्ण रजनी आपल्या सर्वांना या ठिकाणी मंत्रमुग्ध करणार आहेत आपल्या गीतांच्या माध्यमातून. WTACच्या माध्यमातून आपण या संपूर्ण स्पर्धांचं लाईव्ह कव्हरेज पाहणार आहोत आणि अगदी थरार क्रिकेटचं आपल्याला या आजच्या रजनीमध्ये अनुभवायला मिळेल. एकूण 8 संघ, 7 सामने आणि एकंदर जर पाहिलं तर प्रत्येक दिवशी आपण 2 संघ क्वालिफाय करणार आहोत. 7 दिवस चालणारी ही कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा आणखीन एक नियम आपल्या सर्वांच्या समोर आणला जातोय, प्रकाश टाकला जातोय या नियमावरती. आणि त्याचबरोबर कंपल्सरी ड्रेसिंग आणि कोणत्याही क्षणाला चेंडू हरवला, अगदी शेवटच्या चेंडूवर किंवा पहिल्या षटकामध्ये. यावेळेला चांगला चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर पहा गोलंदाजीची लाईन आणि लेंथ जर आपण पाहिली ना तर कन्सिस्टंटली आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडूचा मारा केला जातोय. कोणत्याही प्रकारे विकेट टू विकेट गोलंदाजी होत नाहीये. मगाशी एक चेंडू लेफ्ट केला आणि लेफ्ट केलेला चेंडू देखील यष्ट्यांना हिट झाला नाही. याचा अर्थ गोलंदाजी ही एका सेफ झोनमध्ये केली जाते. जो निर्णय घेतला गेला यावेळेला लोअर फुल टॉसचा चेंडू होता. हा चेंज ऑफ फेस मात्र या ठिकाणी पिक केलाय, केवळ दिशा दिली आहे. गोलंदाजाच्या वेगाचा वापर, चेंडू सीमा रेखा पार येतो. धन्यवाद. डीजे महाराष्ट्र गीत, अर्थातच राज्यगीताचा दर्जा मिळालेलं हे गीत आपण डीजेच्या माध्यमातून ऐकलं. कोणत्याही मी म्हणेन की सरकारी कार्यक्रमाच्या निमित्तानं किंवा कोणत्याही कार्यक्रमाच्या निमित्तानं राष्ट्रगीताबरोबर आता राज्यगीत देखील वाजवलं जाईल. आणि जय जय महाराष्ट्र माझा या गीताला मात्र यावर्षी आपण पाहिलं तर गतवर्षी या स्पर्धेला राज्यगीताचा दर्जा मिळाला. प्रत्येक एका राज्याचं आपलं स्वतंत्र राज्यगीत आहे आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक सरकारी म्हणा किंवा प्रत्येक कार्यक्रमामध्ये राष्ट्रगीतानंतर राज्यगीताचा देखील वापर करावा असा निर्णय घेतला गेला आणि अतिशय चांगला निर्णय. षटक या ठिकाणी होते समाप्त. 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. धावा धावफलकावरती आल्यात 12 धावा. प्रतिषटक 6च्या सरासरीनं 12 धावा धावफलकावरती आहेत. 12th मॅनला इनफिल्ड कॉल केला जातोय. आय थिंक खेळाडू रिप्लेस होईल. पिसावरवे संघ आपल्याला क्षेत्ररक्षण करताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. खरं तर एक जबरदस्त आयोजन आपण पिसावरवे रजनीमध्ये देखील पाहिलं आणि आज खेडूकपाड्याच्या मैदानावरती आपल्या संघासह हा संपूर्ण संघ आणि त्यांचा संपूर्ण जो पाठीराखा वर्ग आहे तो मात्र या ठिकाणी दाखल झाला आहे. एक मानाची आणि सन्मानाची स्पर्धा गावदेवी कला क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळ व ग्रामस्थ मंडळ खेडूकपाडा यांच्या संयुक्त विद्यमानानं आयोजित ही गावदेवी चषक 2024ची स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. आमचे सन्माननीय पाहुणे देखील या स्पर्धांचा मनमुराद आनंद लुटत असताना आपल्याला या मुख्य मंचावरती पाहायला मिळत आहे. एक अतिशय सुंदर आणि भव्य दिव्य असं हे व्यासपीठ आपल्याला या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून आणि कार्तिक मंडप डेकोरेटर्स खेडूकपाडा यांच्या माध्यमातून मात्र ही सजावट संपूर्ण मैदानावरती जे फ्लेक्सिस बॅनर्स पाहतोय त्यानंतर विद्युत रोषणाई या मैदानावरती केली जाते. आणि मगाशी जसं आपण म्हटलं की एखादा IPLचा सामना आपण पाहतोय की काय, एखाद्या स्टेडियममध्ये बसून आपण हा सामना पाहतोय की काय, असं चित्र मात्र तयार करण्याचा प्रयत्न या आयोजकांचा राहिला आहे. स्पर्धा जरी 6 आणि 7 दिवसांची असली तरी याची जय्यत तयारी मात्र मागील काही महिन्यांपासून सुरू होती, ज्यामध्ये मैदानाचे डागडुजी असो, त्याचं व्यवस्थित नीटनेटकेपणा असो, लाईट्सचे पौल कुठे असायला पाहिजेत, मान्यवरांचं स्वागत कसं होईल, मान्यवरांचं आगमन कसं होईल, पारितोषिक वितरण सोहळा कसा असेल, पारितोषिक कशा पद्धतीची असावीत, या नाना विविध प्रकारच्या तयाऱ्या
या आयोजकांच्या माध्यमातून केला गेला आणि अक्षरशः अहोरात्र मेहनत करून आज तो दिवस उगवला की जिथे आत्तापर्यंत केल्या गेलेल्या मेहनतीचा चीज होणारा हा सामना. आणि खरं तर मी म्हणेन या आयोजकांनी घेतली गेलेली मेहनत आणि त्या मेहनतीला आलेलं हे यशच आहे की पहिला सामना आपण या ठिकाणी सुरळीतपणे मैदानावरती सुरू असताना पाहतोय. षटक क्रमांक 3 सुरू आहे. धावा धावफलकावरती थोड्याशा धीम्या गतीनं येत आहेत, परंतु क्रिकेट आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटीज असं म्हटलं जातं. यावेळेला फुलर लेंथचा चेंडू होता, ड्रायव्हिंग लेंथला या सेटचा आऊट. पंचांनी बोट उंचावलंय आणि दर्शवलंय की होय फलंदाज बाद आहे. बॅटीची कड घेऊन जाणारा चेंडू आणि फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन. हो, थँक्यू डीजे. अप्रतिम संगीत मात्र आपण डीजेच्या माध्यमातून ऐकलं. खरं तर शिवरायांची गीते आपण ऐकली ना की एक वेगळी ऊर्जा आपल्या अंगामध्ये संचारते, एक वेगळं जोश आपल्यामध्ये येतो आणि जसं म्हणतो ना की उत्साहाचं वातावरण निर्माण होतं. कारण अखंडपणे उभा असलेला महाराष्ट्र आणि या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं गुणगौरव करणारं हे गीत या ठिकाणी आपण डीजेच्या माध्यमातून ऐकलं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल मी नेहमी एवढंच म्हणेन की कपाळी केशरी गंध आम्हा शिवरायांचा छंद, कपाळी केशरी गंध आम्हा शिवरायांचा छंद, मुखी एक नामघोष जगदंब जगदंब जगदंब. जाऊयात मैदानाच्या दिशेनं. 2 आघाडीचे फलंदाज या ठिकाणी गमावले गेले. धावा धावफलकावरती आल्या. सुधीर अगलाबे आमच्यासमोर ॲज अ स्कोरर या स्पर्धेच्या माध्यमातून जुडले गेले. धावा धावफलकावरती 2 गडी बाद, 15 धावा. धावगती वाढवण्याचा प्रयत्न. यावेळेला देखील लिडिंग एज. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येत आहेत. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये असं म्हटलं जातं ना की दैव देतं आणि कर्म नेतं. 1 ब्रिंग्स 2 हा क्रिकेटचा सूत्र आहे आणि एका विकेटनंतर दुसरी विकेट येताना आपण बहुतांश वेळा पाहतो. इथे देखील ती संधी होती, संधी गमावली आहे. खरं तर क्रिकेटमध्ये आपण असं म्हणतो की चूक होणं किंवा झेल सोडणं, कॅचेस विन्स द मॅचेस. या ठिकाणी सामने जिंकायचे असतील तर उडालेला प्रत्येक झेल तुम्हाला पकडावाच लागेल. यावेळेला वेगवान चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडू काहीसा लो राहतोय. सबमरीन पद्धतीचा हा चेंडू होता, ज्याला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये सबमरीन चेंडू म्हटला जातो. एखादी पाणबुडी पाण्याच्या खालून जसा शांतपणे प्रवास करून छुपा वार करते ना, तसा हा चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला पुन्हा एकदा तीच लाईन, तीच लेंथ आपल्याला पाहायला मिळते. पंचांकडे आचाळभूत नजरेनं पाहिलं जात आहे. पंच आपल्या निर्णयावरती ठाम आहेत. इथे दबाव बनवण्याचा प्रयत्न होतं. ही क्रिकेटची रणनीती आहे. 3 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. एक संधी आहे आपल्याला. जाऊयात सुमधुर संगीतासाठी डीजे नितीन यांच्याकडे. या ठिकाणी गीत देखील आपण ऐकलं. यस, मुख्य व्यासपीठावरती मान्यवर उपस्थित नारायण शेठ शंकर ठाकूर यांचा शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. माजी उपाध्यक्ष तथा बांधकाम सभापती या साहेब, तुमचा देखील आमचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती नारायण शेठ शंकर ठाकूर याचा सन्मान करतील. कुंडलिका उल्वेकर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान पार पडला जाईल. या आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये सन्मान करूयात. अतिथी देवो भव, भारताची संस्कृती ही जपली जाते आणि हे जपली गेले. खडूकपाडा गावदेवी विचषक 2024 भव्य दिव्य क्रीडांगण तुम्ही पाहता. अतिथी देवो भव आणि नारायण शेठ शंकर ठाकूर यांच्याकडनं आम्हाला या स्पर्धेसाठी 5,000 रुपयाची धनराशी. दादा तुमचा देखील मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. ₹25,000 धनराशी आम्हाला आली आहे. नारायण शेठ ठाकूर माजी उपाध्यक्ष तथा बांधकाम सभापती, मायेची शाल पुष्पगुच्छ प्रेमाचं प्रतीक, आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करूयात. गावदेवी चषक 2024 ह्या रजनीमध्ये दादा आपण इथे आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली. तुमचं देखील मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. 25,000 रुपयाची धनराशी या स्पर्धेला आम्हाला दिली आहे. तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. नारायण शेठ शंकर ठाकूर, आपण सन्मान पार पडणार आहोत. माननीय श्री ACB मुंबई
रवींद्र गिड्डे साहेबांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. कोरोना काळामध्ये पोलिसांनी खऱ्या अर्थानं या पनवेलला यांना मदत खूप पत्यानं कोरोना काळामध्ये सर्व सुरक्षित साहेब आमच्या मदतीला राहून एकदा जोरदार टाळ्या स्वागत करूया. माननीय श्री रवींद्र गिड्डे साहेबांचं जे एसीबी आहेत आणि पोलासदरीमध्ये जरी असले तरी माणसाच्या हक्कीसाठी धावणारं हे व्यक्तिमत्व आणि हे व्यक्तिमत्व रवींद्र जी गिड्डे साहेबांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती. साहेब आपण इथे आलात गावदेवी विजेचक 2024 मध्ये या स्पर्धेची शोभा वाढेल त्याचा तुमचं मनाच्या अंतकरणापासून साहेब मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. आणि पोलीस म्हटलं ना तर खऱ्या अर्थात तुम्ही पाहता कोरोनाच्या काळामध्ये जनतेच्या हक्केसाठी धावणारा जनतेच्या हक्केसाठी धावणारा हे व्यक्तिमत्व आणि कोणीही कठीण काळामध्ये जरी असलं तरी हे पोलीस वर्ग नक्की असता. एसीबी म्हणून आज त्यांची ख्याती आहे आणि एसीबी म्हणून ख्याती जरी असली तरी पनवेलला कोरोना काळामध्ये यांना भाग्य लाभला. हे भाग्याचं माननीय श्री रवींद्र गिडे साहेबांचा सन्मान एसीबी मुंबई याचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातो. मायाची शाल पुष्पगुच्छ प्रेमाचं प्रतीक आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. नक्कीच या ठिकाणी सदरक्षण आहे खलनिग्रहण आहे हे वासुदेव उलवेकर साहेबांच्या शुभ हस्ते मायची शाल पुष्पगुच्छ प्रेमाचं प्रतीक आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. नक्कीच सौरभ सर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सदरक्षण आहे खलनिग्रहण आहे हे ज्यांचं ब्रीद वाक्य आहे. Thank you दादा. 2 मिनिटं वर्धेतील थांबायचं दादा. देव माणूस म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो आणि करोना सारख्या काळामध्ये आपण संपूर्ण जग एका जागेवर थांबलं होतं आणि त्यावेळेला पनवेलची सेवा करत असताना साहेबांनी अहोरात्र मेहनत केली. प्रत्येकाला मदतीचा हात त्यांनी दिला आणि असं एक उत्तुंग व्यक्तिमत्व मात्र आज आपल्या समवेत या ठिकाणी आहे. त्यांच्या मुखातून आपण 2 शब्द या स्पर्धेसाठी नक्कीच ऐकूयात. नमस्कार. रोशन आणि त्याच्या जे काही सहकारी आहेत त्यांनी हा जो क्रिकेटचा IPL खेडूपाड्यामध्ये जे ऑर्गनाईज केली आहे त्या सर्वांना माझ्या हार्दिक शुभेच्छा आणि उत्तरोत्तर अशीच स्पर्धा आपण चालू ठेवावी ही माझी आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना असून तुम्हाला शुभेच्छा. 2 शब्द नक्कीच उपस्थित मान्यवर रवींद्र गिडे साहेबांच्या एसीबी मुंबई ह्याच्या मुखात उभा आहे. दादा आपण इथे आला त्या साहेब या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. माझी उपसरपंच इथलाच अरविंद चौधरी साहेबांचा देखील आमच्या सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. प्रभाकर उळवेकर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान पार पडतोय. आयकॉन कंपनीचे ऑनर दिनेश जाधव या दिनेशजी जाधव साहेबांचा देखील सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती पार पाडला जाईल. सकाराम उलवेकर यांना याच्या शुभ हस्ते हा सन्मान आयकॉन कंपनीचे ऑनर दिनेशजी जाधव साहेब तुम्ही आता इथे आलात या स्पर्धेच्या वाढ तुमचं देखील मनाच्या अंतकरणापासून स्वागत करू. मायेची शाळ पुष्पगुच्छ प्रेमाचं प्रतीक आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. माजी उपसरपंच नितलाच अरविंद चौधरी याचा देखील सन्मान प्रभाकर उलवेकर यांच्या शुभ हस्ते पार पाडणार आहोत. उल्वे शहर अध्यक्ष भाजपा योगराजजी पाटील साहेबांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. या चांगदे उलवेकर यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान पार पडूयात. योगराजजी पाटील आपण इथे आलात या स्पर्धेची शोभा वाढली तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. चांगदे व उलवेकर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान पार पडतोय. उल्वे शहर अध्यक्ष भाजपा योगराज पाटील साहेबांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती. मायेची शाल पुष्प प्रेमाचं प्रतीक तुमचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत.
सन्मान पार पडूयात माजी सरपंच सुडगाव शशिकांत दादा शेळके दादांचा देखील सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती पार केला जाईल। नरेश उलवेकर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान पार करतो। आसुडगाव माजी सरपंच राजकीय क्षेत्रामध्ये असलेले हे मोठं नाव शशिकांत शेळके साहेबांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती नरेश उलवेकर यांच्या शुभ हस्ते आपण पार करतोय। माईची शाल पुष्पगुच्छ प्रेमाचं प्रतीक आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत। अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष कळंबोली शहर विष्णुदादा गायकवाड आपला देखील सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती पार केला जाईल। या आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत। भारताची संस्कृती अतिथी देव भव हे मान्यवरांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष कळंबोली शहर विष्णुदादा गायकवाड यांचा सन्मान विष्णू उलवेकर यांच्या शुभ हस्ते आपण पार करतोय। आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत। मायेची शाळ पुष्पगुच्छ प्रेमाचं प्रतीक आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत। तुम्ही स्पर्धा एन्जॉय करताय गावदेवी कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ व ग्रामस्थ मंडळ किडूकपाडा आयोजित गावदेवी चषक किडूकपाडा 2024 चा भव्य दिव्य रजनीमध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचं करूयात मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत। स्वागतम स्वागतम सहर्ष सुस्वागतम। तर एकूण धावा आपण धावफलकावरती पाहतोय 34 धावा। माजी उपसरपंच नितलास अरविंद दादा चौधरी यांच्याकडनं या स्पर्धेसाठी 11,000 रुपयाची धनराशी। दादा तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत। तर सर्व सन्माननीय पाहुण्यांचा यथोचित स्वागत सन्मान सोहळा आपण या ठिकाणी पाहिला। पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने वळूया। 34 धावा धावफलकावरती आहेत। यावेळेला टप्पा पडल्यानंतर चेंडूने अतिरिक्त वळण घेतलंय। खरं तर गोलंदाजीच्या बहुल्यावरती आपण पाहतोय 5वं षटक या ठिकाणी रोहित मात्रे गोलंदाज आणि या स्पर्धेचा हा पहिला पूर्वार्ध सुरू आहे आणि पहिला वाईड मात्र धावफलकावर अंकित केला जातोय। यावेळेला आडव्या बॅटनं चेंडू खेळण्याचा मारस होता। खरं तर आघाडीच्या फलंदाजांना आलेलं अपयश आणि त्यानंतर मात्र धीम्या गतीने धावा धावफलकावरती येत असताना थोडासा दबावाखाली आपल्याला फलंदाजी करणारा कोलवडी संघ जरूर या ठिकाणी पाहायला मिळतोय, परंतु हरकत नाही आहे। रजनी क्रिकेट म्हटलं ना तर धावांचा ओघ थोडासा कमी आपल्याला पाहायला मिळतो। याचं कारण हिवाळ्यांचे दिवस आहेत, वातावरणामधील जो गारवा आहे त्याचा कुठेतरी इफेक्ट आणि अगदी थोड्या वेळानंतर जर आपण पाहिलं ना तर ड्यू फॅक्टर हा सर्वाधिक महत्त्वाचा घटक असणार आहे। त्यामुळे तुम्ही जितक्या धावा धावफलकावर पहिल्या सत्रामध्ये उभारणार त्या धावा तुम्ही डिफेंड कशा पद्धतीनं करता यावर खेळाचा निकाल अवलंबून असेल। यावेळेला जोरकस फटका लगावण्याचा मानस थोडासा शरीराच्या दिशेनं हा चेंडू आला आणि ज्या ज्या वेळेला तुम्ही लेग स्टिकवरती दिशा भरकटणार त्या त्या वेळेला चौकार पाहायला मिळणार। होय, हा येतोय दमदार चौकार। तर या ठिकाणी मात्र चौकार आपल्याला पाहायला मिळतो। या चौकारानं संघ पुढे सरकलाय, कुठेतरी सुटकेचा निश्वास जरूर सोडला गेला असेल। 40 धावा धावफलकावरती आल्यात। 5 षटकांची ही लढत। यावेळेला देखील थोडासा दबाव बनवला, मागील चेंडूवरती चौकार आला आणि तिथे मात्र अतिरिक्त खांद्यांचा वापर आपल्याला पाहायला मिळतो। गोलंदाजाचा जर आपण विचार केला तर साधारणतः 6.25 फुटाचा गोलंदाज आहे आणि ज्यावेळेला चेंडू रिलीज करतो त्यावेळेला मात्र तो अगदी 7 ते 7.5 फुटावरून चेंडू रिलीज करतो आणि अशा वेळेला ज्यावेळेला तुम्ही एखाद्या चेंडूमध्ये खांद्यांचा वापर कराल
वेग त्या चेंडूवरती पाहायला मिळेल, परंतु दिशेवरचं नियंत्रण हे देखील तितकंच महत्वाचं असतं. यावेळेला चेंडू हवेमध्ये, वेल जज कॅच, आणखीन एक फलंदाज, बॅक टू द पॅव्हेलियन, विकेट. खेळाचा पूर्वार्ध या ठिकाणी समाप्त झाला. आपण पाहतोय आपल्या निर्धारित 5 षटकांमध्ये 8.20च्या सरासरीनं मात्र 41 धावा धावफलकावरती आल्यात. विजयासाठी लक्ष्य 42 धावांचा आणि या 42 धावांचा कशा पद्धतीनं पाठलाग केला जाणार याकडे आता मात्र तमाम क्रीडा रसिकांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. जे प्रेक्षक उशिरा आपल्या समवेत या ठिकाणी जोडले गेलेत त्या प्रेक्षकांना जरूर सांगू इच्छितो की पिसारवे विरुद्ध कोलवडी हा सामना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय, ज्याचा नाणेफेकीचा कौल जिंकला होता पिसारवे संघानं. आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेत असताना कोलवडी संघानं मात्र धावा बनवल्या. पहिल्या सत्रामध्ये 5 षटकांच्या समाप्ती अखेर 41 विजयासाठी लक्ष ठेवलं गेलं 42 धावांचं. या दरम्यान जरूर निवेदन असेल, या पुढील लढत ज्या 2 संघादरम्यान असेल त्या हॅलो GCC तुर्बे आणि श्री गणेश क्रिकेट संघ पालेखुर्द तर या ठिकाणी GCC तुर्बे आणि श्री गणेश क्रिकेट संघ पालेखुर्द या दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे, इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं अपेक्षित आहे. या पण आपला नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जाईल. GCC तुर्बे आणि श्री गणेश क्रिकेट संघ पालेखुर्द. या आमच्या मुख्य व्यासपीठावरती सन्मान करूयात यमनाप्पा मेघाडी साहेबांचा देखील सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. या आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करूयात गावदेवी चषकमध्ये. अमर उलवेकर भाजपा अध्यक्ष किडुकपडा यांच्या शुभ हस्ते हा सन्मान पार करूयात. तर पहा या स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी 5 गुण असतील हे लक्षात घ्या, कारण या संपूर्ण स्पर्धेमध्ये जो सर्वोत्कृष्ट खेळाडू असेल त्या खेळाडूला मालिकावीराची 2 व्हीलर बाईक दिली जाणार आहे. त्यामुळे गुणांची जी तालिका असणार आहे ती या पद्धतीने की प्रत्येक विकेटसाठी 5 गुण दिले जातील, ही आपण दक्षता घ्यायची आहे. माननीय श्री जनार्दन आगलावे साहेबांचा देखील सन्मान करूयात आमच्या मुख्य व्यासपीठावरती. या जनार्दन आगलावे साहेबांचा सन्मान मनोज उलवेकर यांच्या शुभ हस्ते पार करणार आहोत. या मनोज उलवेकर तुमच्या शुभ हस्ते सन्मान. बैलगाडा क्षेत्रातील एक मोठं नाव 16 डिसेंबर 2021ला बैलगाडा शर्यतीला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली आणि पहिल्या प्रत्येक गावागावामध्ये विभागामध्ये बैलगाडा शर्यतीचं नाव चर्चेत राहिलं. जेवढं टेनिस बॉल क्रिकेटला सर्व जगतामध्ये प्रेम करतायत ना, तेवढं प्रेम या बैलगाडा शौकिंग आहे. तर तुमचं देखील तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी क्रिकेटमध्ये भव्य दिव्य शुभेच्छा देऊयात. आमच्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित जनार्दन आगलावे साहेब तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. मुख्य व्यासपीठावरती नारायण शेठ शंकर ठाकूर यांच्याकडनं जे माजी उपाध्यक्ष तथा बांधकाम सभापती यांच्याकडनं 25,000 रुपये आणि या स्पर्धेसाठी त्यांना आम्हाला लाईट देखील दिली आहे. तुमचा देखील दादा मनाच्या अंतःकरणापासून स्वागत करू. मुख्य व्यासपीठावरती उपस्थित ACB मुंबई माननीय श्री रवींद्र गेडे साहेब तुमचा देखील मनाच्या अंतःकरणापासून तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागतानं. माजी उपसरपंच इथलास माननीय श्री अरविंद चौधरी तुमचं देखील दादा स्वागत करू, ज्यांना या स्पर्धेसाठी 11,000 रुपये आयकॉन कंपनी दिनेशजी जाधव ऑनर आहेत. दादा तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. ओलवे शहर अध्यक्ष भाजपा
योगराजजी पाटील तुमचं देखील स्वागत. माजी सरपंच सुडगाव शशिकांत शेलके तुमचं देखील स्वागत. विष्णू गायकवाड अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष कळंबोली शहर तर तुमचं देखील स्वागत करू. जनार्दन अगलावे बैलगाडा क्षेत्रातील मोठे नाव तर तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. आणि यमन नाप्पा मेघारी दादा तुमचा देखील मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष हार्दिक स्वागत. ओ टू कम बॉक्स. नक्कीच या ठिकाणी खेळाचा पूर्वार्ध समाप्त झाला. खेळाच्या उत्तरार्धाला होती सुरुवात आणि जसा खेळाचा उत्तरार्ध या ठिकाणी होईल सुरू. पहा पहिल्या चेंडूवरती आली आहे विकेट. आवाजामध्ये होईल बदल. मी थोडासा थांबतोय मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा ऐकत राहा गावदेवी चषक 2024. आणि जसा खेळाच्या उत्तरार्धाला झालाय सुरुवात या जाऊयात मायक्रोफोनवरती कळंबोलीचा आणखीन एक मराठीचा अप्रतिम आवाज विकी नांगरे पाटील. यमनाप्पा मेघारी यांना या स्पर्धेसाठी 20 बॉक्स पाण्याचे ज्या जल येतो कल आहे. आणि दादा तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. या लगेच टॉस करूया आता. JCC दुर्बे त्यांना फाईट करतीये टीम श्री गणेश पाले खुद या दोन टीमचा कॅप्टन. टॉस करूयात आपण ACB मुंबई रवींद्र गिडे साहेबांच्या शुभ हस्ते. या साहेब तुमच्या शुभ हस्ते आपण टॉस करू लगेचच. या सामन्याचा दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. पहिल्या फेरीतील सेकंड मॅच तुमच्या समोर दुर्बे त्यांना फाईट करते पालेकूट. दोन कॅप्टन इथे उपस्थित. लगेच टॉस करूयात आपण. कोरोना काळामध्ये पनवेलला खूप मोलाची जनतेसाठी धावणारं हे व्यक्तिमत्व. पोलीस दलात ACB बोलणं असले तरी जनता ही माझी स्वभाव म्हणा आणि जनतेसाठी धावणारं हे व्यक्तिमत्व साहेबांच्या शुभ हस्ते आज आपण टॉस करतोय. या साहेब आपण लगेच टॉस करूयात. छापा आलाय छापा. टॉस जिंकला तुर्बे टीमना. डिसिजन लगेचच कळवा. डिसिजन पेंडिंग और टू कॉम बॉक्स. तर धन्यवाद. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. गावदेवी कला क्रीडा व सांस्कृतिक मित्रमंडळ तसंच ग्रामस्थ मंडळ खिडूकपाडा आयोजित गावदेवी चषक 2024 मध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचं क्रिकेट रसिकांचं आणि क्रिकेट खेळाडूंचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. एक बिग फाईट एक मोठी लढत मित्रांनो सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. इकडे आपण पाहिलं तर जय भोलेनाथ 11 पिसारवे संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये याच विभागातला आई गावदेवी क्रिकेट संघ कोलवडी खेळताना पाहायला मिळतोय. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर दमदार गोलंदाजी पिसारवे संघाची राहिली आहे. परंतु कोलवडी संघाने सांगितलं हम भी किसी से कम नाही. अगदी पहिल्याच बॉलवरती आघाडीच्या फलंदाजाला मात्र तंबूचा रस्ता दाखवला. पहिल्याच बॉलवरती मात्र भोपळा न फोडता आपण पाहिलं तर फलंदाज शैलेश मात्रे तंबूच्या दिशेने परतला आणि तिथून मात्र जबाबदारी पूर्णपणे गणेश मात्रे धनेश मात्रे आणि यश मात्रेंच्या खांद्यावरती. डावकुरताचा फलंदाज पहिला बॉल खराब आहे. त्याचा मात्र खरपूस समाचार. गोलंदाजाचा वेगाचा वापर. बॉल जातोय सीमा पार आणि इथे मात्र मिळतोय इनिंगचा पहिला चौकार. खिडूकपाड्याचे कोण वरिष्ठ व्यक्तिमत्व आला असाल तर आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुमचं देखील करूयात. गावदेवी चषक खिडूकपाडा 2024 मध्ये मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. तर नक्कीच खिडूकपाडा गाव म्हटलं मित्रांनो इथे कोणतीही स्पर्धा असू द्या अगदी डे असू द्या अगदी नाईट असू द्या स्पर्धा कोणाची असू द्या परंतु संपूर्ण गाव एकत्रितपणे येऊन एका कुटुंबाप्रमाणे ते कार्य मात्र नेहमीच यशस्वी करताना पाहायला मिळतो. त्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना त्या सर्व ग्रामस्थ मंडळाला माझी विनंती असेल जर का आपण असाल तर आपली जागाही आमच्या व्यासपीठावरती आमच्या मनामध्ये आहे. आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. यावेळेचा बॉल लेंथमध्ये बदलाव आहे मित्रांनो. या अगोदरचा चेंडू वेगाने टाकला होता परंतु कोणत्याच प्रकारे आपण पाहिलं तर टप्पा पाहायला मिळाला नाही. इथे आपण पाहिलीत ना जो अँगल आहे प्रवीण सर कॉमेंट्री बॉक्सचा इथून चेंडूची आपल्याला लाईन समजू शकत नाहीये परंतु लेंथ जी आहे ना ते आपण नक्कीच इथून ओळखू शकतो. हा चेंडू थोडासा टप्पा मागे घेतला वेग वाढवला आणि तिथे मात्र फलंदाज आपण पाहिलं तर पूर्णपणे बीट होताना पाहायला मिळतोय यश मात्रे कंपनी. यावेळेस फलंदाजी करत असताना पुढचा बॉल यावेळेस शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न. नीटचा चेंडू टाइम करता येत नाहीये. जोपर्यंत चेंडूला उचलेल सिंगल घेईल एवढी ताकद या फटक्यामध्ये. सिंगल घेतली जाते. आपापला एंड मात्र बदलला जातोय आणि इथून आपण पाहिलं तर जवळपास पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 42चा पिछा करत असताना
एक विकेट मात्र मिळाली आहे गोलंदाजी करणाऱ्या कोलवटी संघाला, परंतु फलंदाजी करत असताना एक सन्मानजनक स्थितीमध्ये संघ पोहोचतोय. एक गडी बाद, धावा झाल्यात त्या मात्र 7 धावफलकावरती. मान्य श्री रवींद्र गिरे साहेब एसीबी मुंबई, आपण इथे आला त्या स्पर्धेची बाळली आपल्यापासून दूर होत असताना आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. आणि माजी उपसरपंच इथला अरविंद चौधरी साहेब, आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. आणि आयकॉन कंपनीच्या दिनेशजी जाधव, आपण देखील त्या स्पर्धेला आलात, आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. तर नक्कीच यावेळेस मात्र मान्यवर या स्पर्धेतून रजा घेताना पाहायला मिळतात, परंतु सर्वांना विनंती असेल मान्यवर पाहुण्यांना की बक्षीस वितरणासाठी आम्ही नक्कीच आपले सर्वजण वाट पाहतोय. पुन्हा एकदा आपण सर्वांनी बक्षीस वितरणासाठी नक्कीच आम्हाला जॉईन करायचं आहे. पण पाहिलं तर संपूर्ण ग्रामस्थ मंडळ खिडूकपाडा यांच्या वतीने ही स्पर्धा मात्र आयोजित केली गेलेली आहे. चला 2 मिनिटं मॅच थांबवायची आहे. पाहुणे मात्र हे दुसऱ्या षटकासाठी आपण पाहिलं तर गोलंदाज विराज अगलावे मात्र मैदानाच्या आतमध्ये येतोय. कोलवडी संघाने जरूर निराश केलं प्रवीण सर आपण पाहिलं तर फलंदाजीच्या माध्यमातून, कारण की या आजूबाजूच्या परिसरामध्ये आणि कोलवडी संघातील बरेचसे असे खेळाडू आहेत जे मात्र या मैदानावरती वालदेश्वर मैदान खिडूकपाडा ह्या मैदानावरती मात्र सराव करताना पाहायला मिळतात. परंतु आपण पाहिलं तर सराव हा दिवसादरम्यान असतो. आज मात्र रजनी स्पर्धा 7 दिवस चालणारा हा सोहळा मात्र खिडूकपाडा गावामध्ये आज सुरू झाला आहे. आणि खऱ्या अर्थानं फलंदाजी करत असताना कोलवडी संघ तितकी चमकदार कामगिरी करू शकला नाहीये. तर या दरम्यान पहिला बॉल इथे पण पाहिलं तर पंच मात्र इशारा करतील अवांतर चेंडूचा. अवांतर धावसंख्येमध्ये मात्र भरती आहे भर. तर या दरम्यान आपण पाहिलं तर कोलवडी गावचे पोलीस पाटील सन्माननीय श्री प्रमोदजी अगलावे साहेबांना विनंती असेल की आपण आमच्या व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचंय. स्वागत आहे आपलं कावदेवी चषक 2024 या स्पर्धेच्या माध्यमातून. अवांतरने सुरुवात मात्र गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर विराज करत असताना पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिलं तर पाठीची आउटर रेंज मात्र घेतोय चेंडू. एसटी रक्षक या मॅच मधला दुसरा झेल मात्र टिपतोय आणि संपवतोय आपण पाहिलं तर फलंदाज यशचा खेळ. तर नक्कीच धन्यवाद डीजे अखंड स्वराज्याचे संस्थापक आणि हिंदवी अखंड स्वराज्याचे संस्थापक राजा छत्रपती शिवाजी महाराजांचं हे सुंदर गीत आपल्याला डीजे नितीन मॅन फ्रॉम धुंद्रे यांच्या माध्यमातून ऐकायला मिळालं. अगदी 7 दिवस आपण पाहिलं तर नितीन दादा मात्र आता सज्ज झालेत सर्व प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करण्यासाठी. जबरदस्त सुरांची मैफिल त्यांची आपल्याला पाहायला मिळते. आणि ज्या प्रकारे जेव्हा फलंदाजांना प्रवीण सर मैदानाच्या आतमध्ये टायमिंग साधता येत नाही ना, त्याहून सुंदर टायमिंग मात्र ते. नारायण शंकर ठाकूर, आपण या स्पर्धेमध्ये आलात, आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. या स्पर्धेतून रजा घेत असताना दादा तुम्ही इथे आलात, या स्पर्धेत शोभा वाढली त्याबद्दल तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. तर नक्कीच आपण पाहिलं तर प्रवीण सर कुठलीही स्पर्धा असू द्या तन मन आणि धन हे खऱ्या अर्थानं खूप महत्त्वाचं असतं. आणि ज्यापैकी आपण पाहिलं तर आपल्या या संपूर्ण स्पर्धेसाठी धनाची बाजू म्हणजे खऱ्या अर्थानं खूप मोठी देणगी ज्यांच्या माध्यमातून देण्यात येते सन्माननीय श्री नारायण शेठ ठाकूर साहेबांचं पुन्हा एकदा संपूर्ण आयोजक कमिटीच्या वतीने या गावदेवी चषक 2024च्या वतीने मी मनपूर्वक आणि खूप खूप आभार व्यक्त करतो. कारण की साहेबांच्या माध्यमातून तब्बल आपण पाहिलं तर रोख रक्कम 25,000 रुपयांची देणगी. एकदा जोरदार टाळ्या आपण या संपूर्ण मान्यवर पाहुण्यांसाठी झाल्या पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं ज्या LED लाईट्सचे जे टावर्स आपण पाहतोय या संपूर्ण, तर नक्कीच आपण पाहिलं तर विद्युत सेवा या संपूर्ण स्पर्धेला लागणारी जी विद्युत सेवा आहे ती देखील साहेबांच्या माध्यमातून मात्र पुरवली गेली आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर एक दानशूर व्यक्तिमत्व आहे. खरं खूप मोठं सहकार्य संपूर्ण स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सन्माननीय श्री नारायण शेठ ठाकूर साहेबांचं राहिलंय. त्यांचं मी पुन्हा एकदा मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक आणि सहर्ष आभार मात्र व्यक्त करतो. तर या दरम्यान सन्माननीय श्री रणधीरजी भोईर साहेबांना विनंती असेल की आपण देखील या व्यासपीठावरती मात्र स्थानापन्न व्हायचंय. सन्माननीय श्री रणधीरजी भोईर साहेब
आपल्याला विनंती आहे की आपलं स्वागत या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून. त्याचबरोबर आपण पहिल्या तर सन्माननीय श्री निवृत्तीजी उलवेकर साहेब आपल्याला देखील विनंती असेल की आपलं देखील मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत आहे. आपण देखील व्यासपीठावरती मात्र येऊन स्थानापन्न व्हायचंय. तर या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय दुसऱ्या षटकाचा खेळ मात्र सुरू आहे. व्हाईट बॉलने सुरुवात केली, तदनंतर मात्र मैदानाच्या आतमध्ये विकेट पटकावली. इथून मात्र पुन्हा एकदा लाऊड अपील होतीये, सन्मान दिला गेला. क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेटचा आदर करणं गरजेचं आहे. चांगला चेंडू आहे, पहिला फलंदाज आपण पाहिलं तर स्ट्राईक वरती आहे विजय पाटील, आणि विजय पाटीलने मात्र चेंडूला सन्मान दिलाय. डॉट बॉलची होती समाप्ती. निर्धाव चेंडू मात्र धावफलक स्थिरावतो. आपण पाहिलं तर 10च्या घरामध्ये पहिलं दशक नोंदवलं गेलंय. पुढचा बॉल यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु सरळ क्षेत्ररक्षकाला सापडतोय हा बॉल. झेल मात्र पूर्ण केला जातोय आणि संपतोय. आपण पाहिलं तर फलंदाज विजय पाटीलचा खेळ. तर यावेळेस आपण पाहिलं तर विकेटचं पतन या क्रिकेटच्या मॅच मध्ये होत असताना विकेट्सच वाचवू शकतात कोलवडे संघाला, आणि त्याच प्रकारचा अटॅक सुरू. प्रवीण सर आपण पाहिलं तर बऱ्याच वेळा ग्रामीण क्रिकेटमध्ये फलंदाज बाद करण्याऐवजी चेंडू निर्धाव कशा प्रकारे टाकता येईल यावरती गोलंदाज मात्र फोकस करत असतात. परंतु आपण पाहिलं तर धावांची जमापुंजी थोडीशी कमी आहे आणि अशा वेळेस मात्र विकेट्स मॅच वाचू शकतात हे ओळखून मात्र आई गावदेवी क्रिकेट संघ कोलवडी आपण पाहिलं तर त्याच प्रकारची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय. विदिन द स्टम्प्स बॉलिंग अटॅक मात्र केला जातोय आणि तेच कारण आहे की 3 आघाडीचे फलंदाज बाद झाल्यानंतर यावेळेस मात्र 5व्या क्रमांकावरती येतोय फलंदाज रोहित म्हात्रे. तर या दरम्यान आपण पाहिलं तर खेडूतपाडा गावचे सुपुत्र सन्माननीय श्री रामजी भोईर साहेबांना देखील विनंती असेल की आपण देखील व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. तर या दरम्यान आपण पाहिलं तर सन्माननीय श्री प्रमोदजी पाटील साहेबांचं इथे मात्र शुभागमन होताना पाहायला मिळतंय. प्रमोदजी आगलावे साहेब माफ करा, आपण पाहिलं तर यावेळेस कोलवडी गावचे पोलीस पाटील साहेब आहेत, त्यांचं इथे शुभागमन होताना आपण पाहतोय. तर स्वागत आहे आपलं गावदेवी चषक 2024च्या माध्यमातून. तर टॉस झालाय पुढच्या मॅचचा. दोन्ही संघांना विनंती असेल ही मॅच संपल्यानंतर आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. व्हाईट बॉल या षटकामध्ये आपण पाहिलं तर दुसरा आव्हानदार चेंडू टाकतोय गोलंदाज विराज. पुढचा बॉल यावेळेस ऑन साइडला मात्र वळवलाय, जमिनीला घासत पुसत बॉल ट्रॅव्हल होतोय. खराब फिल्डिंग, ह्या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील मैदानाच्या आतमध्ये. पाहिलं की फर्स्ट अटेम्प्ट मध्ये बॉल पकडणं अवघड झालंय आणि तिथे मात्र दुसरीचा प्रयत्न लगेच केलाय. चोरटी धाव मात्र मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केली जाते दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आणि पुन्हा एकदा स्ट्राईक मात्र रिटर्न करतो फलंदाज रोहित म्हात्रे. यावेळेस या षटकातले चेंडू झालेत आपण पाहिलं तर 5. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 2 विकेट्स पाहिल्या, 2 व्हाईट बॉल पाहिले. आणखीन काय पाहायला मिळेल पाहूया शेवटच्या चेंडूवरती. यावेळेसचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला उडवलाय. सेफ लँडिंग होते चेंडूची. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येत आहे. दुसरी धाव घेण्याची संधी आणि इथे मात्र चांगली रनिंग बिटवीन द विकेट. पहिला आघाडीचे फलंदाज बाद झालेत. गोलंदाजाने 2 विकेट्स मात्र प्राप्त केलेत आणि अशा वेळेस मात्र रनिंग बिटवीन द विकेट वरती भर देऊन सहजरित्या शेवटच्या 2 बॉलवरती 4 धावा मात्र पूर्ण केल्या. पहिल्या 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 42चा पिछा करत असताना धावफलकावरती धावसंख्या झाली ती मात्र 15 धावा. चांगली गोलंदाजी. पॉवर प्लेच्या षटकांमध्ये धावा रोखायच्या होत्या आणि धावा रोखत असताना 3 गडी देखील गारद केलेत. 15 लॉस फॉर 3 विकेट्स. रामचे नारे संपूर्ण देशभर नव्हे तर संपूर्ण जगभर प्रवीण सर घेतले जात आहेत. खऱ्या अर्थानं 22 जानेवारी सर्वांसाठी, भारतीयांसाठी आणि आपल्या हिंदू लोकांसाठी खूप मोठा दिवस. लोकार्पण सोहळा पण पाहिला राम मंदिराचा अयोध्या इथे आणि खऱ्या अर्थानं आपल्या पनवेल मध्ये देखील आपण पाहिलं तर भरपूर साऱ्या नागरिकांना मोफत अयोध्या वारी करण्याचं देखील योग येताना आपल्याला पाहायला मिळाले. भरपूर आपण पाहिलं तर नक्कीच गावांपासून भरपूर शहरांपासून लोक आता मात्र अयोध्या वारीला नक्कीच सुरुवात करतायत. नवीन गोलंदाज आलाय. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा विश्वास मात्र दर्शवला गेलाय. पार्थ आगलावेवरती चांगली सुरुवात मात्र पार्थने मिळवून दिली आणि त्यामुळेच की काय पुन्हा एकदा पार्थ इन अटॅक. यावेळेस पार्थचं स्वागत. पहिलाच बॉल स्टँड अँड डिलिव्हर्ड. इट्स आउट ऑफ द पार्क. बिग हिट. 6 रन्स.
षटकार काय लगवलाय प्रवीण सर. कॉपीबुक स्टाईलने प्रॉपर टायमिंग पाहायला मिळालं. एलिव्हेशन देखील दिलं गेलं बॉलला. 21 धावा बोर्डवरती लागल्या गेल्यात. अजून जर आपण पाहिलं तर निम्मा प्रवास तुम्ही गाठलाय. निम्मा प्रवास इथून पुढे गाठायचा आहे. 17 चेंडू आणि इथून पुढे आपण पाहिलं तर 21 धावांची गरज आहे. चांगली बॅटिंग पॅटर्न आपण पाहिलं तर यावेळेस धनेश मात्रे सलामीला आलेला फलंदाज. 12 चेंडूंमध्ये केवळ पहिल्यांदा एकच बॉल केला, परंतु त्याला जेव्हा संधी मिळाली ना तिला मात्र थेट डिपॉझिट करून दाखवलं षटकारासाठी. यावेळेस एक षटकार लगवला. त्यानंतर चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळलाय गोलंदाजाने आणि तिथे आपण पाहिलं तर सिंगलने स्ट्राईक रोटेट करत असताना फलंदाज आपण पाहतोय. सिंगलने टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 22च्या घरामध्ये. इथून मात्र समीकरण पुन्हा एकदा बदलेल. येणारे चेंडू असेल 16 आणि मॅच जिंकायची असेल तर रन्स करावे लागतील ते मात्र 20. पुढचा बॉल इथे पावलं अडखळत आहेत गोलंदाजाची. पावलं अडखळले तरी चालतील परंतु चेंडू चुकीचा पडायला नको हे गोलंदाजाला माहिती आहे. त्यामुळे तो थांबला. थोडंसं आपण पाहिलं तर क्रॅम्प सारखं वाटतं परंतु आपण पाहिलं तर पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवरती तयार होतोय. फूट लँड होताना थोडीशी अडचण झाली तिथून मात्र थोडं स्वतःला रोखलंय. 20 धावांची अजून देखील गरज आहे. विकेट्स तुम्हाला या फलंदाजांच्या विकेट्सच मॅचमध्ये घेऊन येऊ शकतात. पुढचा बॉल इथे मात्र जोरकस फटका लगवण्याचा प्रयत्न परंतु चेंडू नीटचा टाइम करता आला नाहीये. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा लो राहतोय आणि तेच कारण आहे की काय आपण पाहिलं तर फलंदाज चेंडू नीटचा जज करू शकला नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. कसाही येऊ द्या गोलंदाजी करणारा संघ आई गावदेवी विलयन कोलवाडी संघाला निर्धाव चेंडू येणं गरजेचं आहे कारण की प्रत्येक निर्धाव चेंडू समीकरण बदलवणार आहे. आता मात्र चेंडू राहिलेत 15 रन्स करायचे ते 20. यावेळेसचा बॉल पुन्हा एकदा फटका फसतोय की काय क्षेत्ररक्षक करतोय चूक. कॅचेस विन द मॅचेस. दुसरा झेल मित्रांनो या इनिंग मध्ये सोडला जातोय. खऱ्या अर्थानं तुम्हाला हे झेल पूर्ण करावे लागतील. झेल जर का पूर्ण केलात तर आपण पाहिलं मित्रांनो तर चेंडू देखील डॉट येईल फलंदाज देखील बाद होईल. परंतु इथे आपण पाहिलं तर सोपा झेल सोडला गेलाय. तुम्ही नाईट क्रिकेटची स्पर्धा खेळताय. तुम्ही तुमच्या गावाला रिप्रेझेंट करताय. तुमच्या गावातील अव्वल दर्जाचे 11 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळताय आणि अशा वेळेस या स्टेजला ही चूक मात्र मान्य नसणार आहे. धाव मिळते 1. टीमची धावसंख्या 1 ने पुढे सरकेल जाऊन पोहोचेल 23-3. पुढचा बॉल यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॉलर्स बॅक ड्राईव्ह. चांगली गोलंदाजी मेहनत करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज पार्थ अगलावे. पहिल्या षटकामध्ये P1च्या केवळ 7 धावा खर्च केल्या. या षटकामध्ये पहिल्याच बॉलवरती समाचार घेतला फलंदाजाने. षटकार ठोकला परंतु तदनंतर आपण पाहिलं मित्रांनो तर कमबॅक करून दाखवतोय. उर्वरित 4 चेंडूंमध्ये 3 सिंगल खर्च केल्यात. एक झेल घ्यायची संधी देखील त्याने निर्माण केली होती परंतु तो झेल पूर्ण करता आला नाहीये. या षटकातला शेवटचा चेंडू पारचे प्रयत्न काय हे पाहणं मात्र गरजेचं. 8 ते 10 पावलांची धाव पंचांच्या डाव्या एसटीकडून. पुन्हा एकदा रनअपमध्ये अडथळा. तर यावेळेस बॅट्समन रेडी मात्र नव्हते. स्ट्राईकला फलंदाज पुन्हा एकदा आपण पाहिलं तर आपला स्टान्स घेऊन उभा आहे रोहित मात्र आपण पाहतोय. यावेळेसचा बॉल पुन्हा एकदा मित्रांनो रोहितच्या रडारमध्ये जर का चेंडू कराल तर ते चेंडू तुम्हाला घेऊन यावं लागतील मैदाना बाहेरून. षटकाची सुरुवात षटकारानं, षटकाचा शेवट षटकारानं. बिग हिट डीजे. पाणी घेऊन जायचंय मैदानाच्या आतमध्ये कारण की आपण पाहिलं तर ड्रिंक्स ब्रेक मित्रांनो फार काळ आपण घेऊ शकत नाहीयेत. तर नेक्स्ट मॅच आपण पाहू शकता या मैदानाच्या आतमध्ये GCC तुर्बे आणि त्यांच्या विरुद्धमध्ये खेळेल श्री गणेश क्रिकेट संघ पाले खुर्द. नाणेफेकीचा कौल इथे मात्र जिंकला गेला. आपण पाहिलं तर GCC तुर्बे या संघाने. तर या दरम्यान आपण पाहिलं तर सन्माननीय श्री उमेशजी भोईर साहेबांचं देखील इथे मात्र शुभागमन होताना पाहायला मिळतंय. मी उमेश दादांना विनंती करेन की आपण देखील आमच्या व्यासपीठावरती येऊन मात्र विराजमान व्हायचंय. सन्माननीय श्री उमेशजी भोईर.
तर नक्कीच आपण पाहिलं तर एक उत्तम असं व्यक्तिमत्व आहे खेडूपाड्याचं, एक चांगले क्रिकेटपटू देखील आहेत. भरपूर सारा क्रिकेट त्यांनी खेळला आणि आता आपण पाहिलं तर 40+ संघामध्ये देखील खेळायला सुरुवात केली आहे. असे सन्माननीय श्री उमेशजी भोईर साहेब यांचं इथे मात्र शुभागमन होतंय. विनंती करेन उमेश दादांना की आपण आमच्या व्यासपीठावरती मात्र पुन्हा एकदा विराजमान व्हायचं आहे. तर येणारे 12 चेंडू आणि आता मात्र मॅच जिंकण्यासाठी 12 धावांची गरज आहे. इथून आपण पाहिलं तर रन बॉल इक्वेशन या मॅचमध्ये शिल्लक आहे आणि अशा वेळेस रोख लावण्यासाठी गोलंदाज आपण पाहिलं तर प्रमय आगलावेच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. या षटकामध्ये 1 ते 2 विकेट जर का प्रमयने प्राप्त केल्या तर मॅच ऑन आहे. आणि या षटकामध्ये जर का आपण पाहिलं 6 पेक्षा धावा जास्त जर का खर्च झाल्या तर मॅच जिंकणं कोलवडे संघाला थोडंसं अवघड होऊ शकतं. स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय धनेश मात्रे आणि रोहित मात्रे ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही फलंदाज सेट झालेत मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही बॅटरच्या बॅटमधून एक षटकार आपल्याला पाहायला मिळालाय आणि आता मात्र मॅच कोण फिनिश करणार हे देखील आपण पाहू शकता. नक्कीच पिसारवे संघ देखील या गोष्टीची मात्र वाट पाहतोय. चला एवढा वेळ तुम्ही थांबू शकत नाहीयेत, मॅच लवकरात लवकर सुरू करायची आहे. पुढचा बॉल यावेळेस हलक्या हाताने चेंडूला स्टिअर केलं गेलंय. खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते कारण की गोलंदाजाने आधी क्षेत्ररक्षकाला तैनात केलं, सावध देखील केलं, तरी देखील आपण पाहिलं तर फर्स्ट अटेम्प्टमध्ये चेंडू अडवता आलेला नाहीये. चेंडू अडवला असता तर नक्कीच निर्धाव केला असता, परंतु जिथे चेंडू निसटला तिथे फलंदाजाने मात्र धाव घ्यायचा प्रयत्न देखील केलाय. तर या दरम्यान आपण पाहिलं तर पालेखुर्द गावचे सुपुत्र सन्माननीय श्री शुभमजी बराडे साहेब युवा नेतृत्व आणि युवा नेते आहेत. त्यांना विनंती असेल की आपण आमच्या व्यासपीठावरती येऊन मात्र स्थानापन्न व्हायचंय. या दरम्यान फसवा चेंडू आहे, डॉट बॉल टप्पा पडल्यानंतर चेंडू दिशा बदलतोय, फलंदाजाची दशा थोडीशी खराब करतोय. निर्धाव चेंडू आहे, समीकरण पुन्हा एकदा थोडंसं बदलतंय. आता मात्र 10 मध्ये करायच्या त्या 11. गोलंदाजी चांगली आहे, वेगवान गोलंदाजांना जे करता आलेलं नाहीये, फिरकी गोलंदाजाने ते मात्र थोडंसं करून दाखवलंय. लांबलचा कसा रनअप आहे, परंतु प्रत्येक चेंडूमध्ये काही ना काही व्हेरिएशन आहे. डावखुराताचा गोलंदाज आहे. यावेळेस देखील आपण पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा काटा बदलतोय. फलंदाज आपण पाहिलं तर जरूर डान्सिंग डाऊन द विकेट आला होता, चेंडूवरती येऊन आक्रमण करण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे देखील यष्टीरक्षकाने छोटीशी चूक केली. तर आपण पाहू शकाल छोट्या छोट्या चुका कोलवडे संघाला नक्कीच इथून पुढे का होईना परंतु सुधाराव्या लागतील. 9 चेंडू आणि आता मात्र 11 धावांची गरज. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव आले. तिथून जर का एखादा अजून निर्धाव चेंडू आला तर चित्र विचित्र झालं असतं, परंतु इथे मात्र चेंडूची वाट पाहिली, वाट लावण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याहूनही सुंदर क्षेत्ररक्षण लॉंग ऑन रिझन मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर वैभव आगलावे यांच्या माध्यमातून. पूर्वीच अशीच एक मॅच झाली होती काही वर्षांपूर्वी. 6 चेंडूंमध्ये 6 धावांची गरज होती. रोडपाले विरुद्ध काळवंदरे मॅच सुरू होती. 6 चेंडूमध्ये पहिल्याच बॉलवरती षटकारावरती अशा प्रकारची फिल्डिंग झाली आणि तिथून मात्र रोडपाले संघाने गोलंदाजी करत असताना त्या धावा डिफेंड केल्या. म्हणजे तुमचं चांगलं क्षेत्ररक्षण इथून आपण पाहिलं तर मनोबल मात्र वाढवू शकतो. फेकी खराब आहे मैदानाच्या आतमध्ये. पाहतोय काय इथे मात्र चूक आणि चूक. स्वतःच्याच पायाने स्वतःच्याच हाताने स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारून घ्यावी असा प्रकार मात्र मैदानावरती घडतोय. यष्टीरक्षक चेंडू तर सोडतोय, परंतु फेकी तिथे मात्र होतीये खराब. इथून धावा पूर्ण केल्या त्या मात्र 2 त्या येत आहेत त्या 22 स्वरूपाच्या. टीमच्या धावसंख्येमध्ये होतीये वाढ. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती 34च्या घरामध्ये आणि समीकरण मात्र उरतंय. येणारे 7 चेंडू आणि इथून मात्र विजयासाठी 8 धावांची गरज. यावेळेचा बॉल फटका फसतोय. इथे देखील चान्स आहे रूपांतरित करण्याचा आणि आपण पाहिलं तर इथे आपण पाहतोय फलंदाजाला माघारी परतावं लागेल. देर आहे बर दुरुस्त आहे. विकेटचं पतन पुन्हा एकदा क्रिकेटच्या मॅच मध्ये. फलंदाज बॅक टू दी पवेलियन. तर या दरम्यान घोटकॅम्प गावचे सुपुत्र सन्माननीय श्री निखिलजी कदम साहेब आपलं या गावदेवी चषकामध्ये मनपूर्वक स्वागत आहे
आणि आपल्याला विनंती असेल की आपण आमच्या व्यासपीठावरती मात्र स्थान बनवायचंय. येणारे 6 चेंडू आणि इथून आपण पाहिलं तर विजयासाठी 8 धावांची गरज आहे. गोलंदाजासाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत. कमालीची गोलंदाजी प्रमाणे मात्र मैदानावरती दाखवली आहे. केवळ 4 धावा खर्च केल्या. आपण पाहिलं तर फिरकीचा जादूगर द मॅन विथ अन गोल्डन आर्म खिडूकपाडा गावामध्ये देखील असा एक गोलंदाज आपण पाहिलं भावेश उल्वेकर ज्याला मॅन विथ अन गोल्डन आर्म संबोधलं जातं आणि त्याच प्रकारची गोलंदाजी मात्र मैदानाच्या आतमध्ये प्रमाणे नक्कीच करून दाखवली आहे. तर नक्कीच भावेश बद्दल सांगायचं झालं तर आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती कळंबोलीच्या मैदानामध्ये आपण पाहिलं तर प्रवीण सर 2 व्हीलर बाईक देखील त्याने पटकावली आहे. खऱ्या अर्थानं त्याच प्रकारची गोलंदाजी प्रमाणे केली. क्षेत्ररक्षणामधल्या छोट्या छोट्या चुका जर का झाल्या नसत्या तर कोलवडी संघ एका मजबूत स्थितीमध्ये. परंतु क्रिकेट मित्रांनो इथून देखील मॅच बनवली जाऊ शकते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. आपण पाहिलं तर आकाश म्हात्रे तर स्ट्रायकिंग एंड वरती असेल फलंदाज. स्ट्राईक वरती अजून देखील आपण पाहिलं तर फलंदाज रोहित म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतोय. रोहित आणि आकाशी सलामीची जोडी जोपर्यंत रोहित म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत पिसारवे संघ एक. दिलीपजी ठाकूर लोटपाली यांना विनंती करतो या आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुमचं देखील गावदेवी चषक 2024 खिडूकपाडामध्ये मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. तर नक्कीच आपण पाहिलं तर 6 चेंडू 8 धावांची गरज. स्ट्राईकला फलंदाज रोहित म्हात्रे. रोहित जोपर्यंत मैदानावरती तोपर्यंत एक मोकळा श्वास घेणार पूर्णपणे संघ फलंदाजी करतो तो पिसारवे. दरम्यान गोलंदाज पहिला बॉल सुरेख आहे. टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी प्राप्त करतोय. इथून मात्र प्रेशरचा फुगा प्रत्येक डॉट बॉल वाढवणार आणि एकदा जर का फुगा जास्त वाढला ना मित्रांनो तो फुटायला मात्र टाइम लागणार नाहीये. समीकरण पुन्हा एकदा मॅच मध्ये बदलतंय. थोडीशी रंगत येते पहिल्याच मॅच मध्ये या गावदेवी चषकामध्ये. ते येणारे चेंडू 5 आणि विजयासाठी आता मात्र 8 धावांची गरज. सेट झाला बॅटर परंतु मागच्या षटकामध्ये देखील आपण पाहिलं तर 2 चेंडू निर्धाव खेळून काढलेत आणि या षटकाची सुरुवात देखील होते निर्धाव चेंडून. पुढचा बॉल बाटीची एज इथे मात्र आपण पाहिले तर घेतले की काय परंतु त्यानंतर चेंडू थोडासा आपण पाहिलं तर डीप होतोय आणि टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. डॉट बॉलची समाप्ती. बॅक टू बॅक डॉट बॉल्स मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता. नक्कीच मॅच होती कुठे आणि तुम्ही मात्र मॅच घेऊन आलात कुठे. 12 चेंडू 12ची गरज होती. आता मात्र गरज उरली आहे. धावा राहिल्यात 8 आणि चेंडू राहिलेत फक्त 4. इथून एखादा निर्धाव चेंडू अजून एक पाहायला मिळाला ना तर मग कोलवडी संघ या मॅच मध्ये पूर्णपणे शिरकाव करताना पाहायला मिळेल. प्रेशरचा फुगा हळूहळू वाढत चाललाय आणि एकदा जर का विकेट गेली ना फुगा फुटला म्हणून समजायचं. पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा बॉल यावेळेस मात्र सुंदर आहे. गोलंदाजी आवडली असेल. गोलंदाज आपण पाहिलं तर वैभव वागलाबाईची तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. तर प्रेक्षकांना विनंती असेल की मॅच संपल्यानंतर देखील आपण आतमध्ये जायचं नाहीये. सलग 3 चेंडू मैदानाच्या आतमध्ये निर्धाव येत आहेत. एकदा जोरदार टाळ्या. गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढलाय. फलंदाजाचा कॉन्फिडन्स थोडासा लूज झालाय. ही ओळख आहे मित्रांनो आणि ही आपण पाहिलं तर गावदेवी चषकाची की पहिलीच मॅच इतकी रंगतदार आहे कारण की ज्या टीम्स आहेत ना त्या आपण पाहिलं तर त्यांच्या गुणवत्तेनुसार आणि त्यांच्या विभागानुसार आपण पाहिलं तर इथे मात्र त्यांच्या मॅचेस सजवल्या गेल्यात. म्हणजे प्रत्येक संघ एकमेकांना भारी पडू शकतो. कोण कोणापेक्षा कमी नाहीये. कोणी विचार केला होता का 5 षटकांमध्ये 42 आव्हान असताना मॅच मात्र येईल ते 3 चेंडू आणि 8 धावांची गरज. बॉलर तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट्स. आखूट टप्प्याचा बॉल यावेळेस मात्र लाईनला ओळखलाय. बॉल अक्षरशः फेकून दिलंय सीमा पार. रन्स मिळताचा उत्तुंग षटकार. थँक्यू डीजे. क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेट इज द गेम ऑफ जेंटलमॅन्स. क्रिकेट इज द गेम ऑफ माइंड्स. तुम्ही जर का एकाच टप्प्यावरती गोलंदाजी कराल तर मग मित्रांनो असं म्हटलं तर ना आपल्या टप्प्यात आलं तर आपण कार्यक्रम करतो. पहिले 3ही चेंडू आखूट टप्प्याचे. लाईनमध्ये कोणत्याच प्रकारचा बदलाव नव्हता. फलंदाज देखील तयार होता यावेळेस आखूट टप्प्याच्या बॉलला आणि त्याने मात्र पहिल्या 3 चेंडूवरती जी चूक झाली त्या चुकीला मात्र सुधारलं. इथून मात्र मॅच मधली पूर्णपणे हवा निघून गेलेली आहे. येणारा चेंडू राहिले ते मात्र 2 आणि विजयासाठी इथून मात्र 2 धावांची गरज. मॅच जिंकायची असेल कंपल्सरी धावा चेस कराव्या लागतील. या गोष्टीची आपण नोंद घ्यायची आहे.
तर येस कंपल्सरी ड्रेसिंग अँड कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचं ब्रीद वाक्य तुम्हाला म्हणावं लागेल, कारण की हे नियम आयोजकांनी सर्वांना सांगितलेले आहेत आणि या नियमांचं तुम्हाला पालन करावंच लागेल. 2 चेंडू 2 धावांची गरज. या कहाणी मॅगी ट्विस्ट. या वेळेचा बॉल पाडलाईनला आदळतोय, परंतु फलंदाज आपण पाहिलं तर भरपूर क्रीज सोडून मात्र फलंदाजी करतोय. त्यामुळे पंच आम्हाला सांगता येतं इट्स अ लाईक बायज. कशी येऊ द्या मित्रांनो, या परिस्थितीला धाव येणं गरजेचं होतं. इथून आपण पाहिलं सिंगल आणि पहिलीच मॅच इतकी रंगतदार झाली आहे प्रेक्षकांनो की आता मात्र मॅच मध्ये समीकरण उरलंय. येणारा चेंडू 1 आणि विजयासाठी 1 धावेची गरज. पैसा वसूल मॅच आणि कंपल्सरी 1 धाव. आणि त्यातून त्यात प्रवीण सर नवीन गोष्ट म्हणजे म्हटली तर फलंदाजी करणारा फलंदाज ज्याचं नाव आहे आकाश म्हात्रे, तो प्रथमतः स्ट्रायकिंग एंडवरती आलाय. अजून एकही चेंडू आकाशने खेळला नाहीये. परंतु क्रिकेटमध्ये मित्रांनो जेव्हा एखादा फलंदाज नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा असतो तो मात्र गोलंदाजाला जास्त ओळखतो स्ट्रायकिंग एंडच्या फलंदाजापेक्षा. पहिले 5 चेंडू आकाशने नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा राहून ही मॅच मात्र पाहिली आहे आणि तो इथून मात्र ही मॅच कशा प्रकारे आपल्या टीमला जिंकवेल की गोलंदाज आपण पाहिलं तर वैभव आगळावे ज्याने 3 चेंडू डॉट टाकले, 1 षटकार खायला, 1 सिंगल मात्र दिली, तो इथून देखील हा चेंडू डॉट टाकेल. जो जिंकणार त्यांच्या स्पर्धेमध्ये अस्तित्व टिकून राहणार, जो हारणार जो ही स्पर्धा जिंकायची स्वप्न आहेत ती मात्र स्वप्न राहणार. टाळ्यांच्या गजरामध्ये 1 चेंडू 1 धावेची गरज. आणि इथे मात्र आपण पाहिलं तर नक्कीच चेंडू मात्र येतोय, पंचांचा इशारा येतोय निर्धाव. एकदा जोरदार आई गावदेवी क्रिकेट संघ कोलवाडीसाठी. काय बॉलिंग आहे, आकाशची बॉलिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मायेची शाल पुष्पगुच्छ प्रेमाचं प्रतीक आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करू. या सकाराम उलवेकर साहेबाचा देखील सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती. या सकाराम उलवेकर, सांगदेव उलवेकर, वासुदेव उलवेकर, रवींद्र उलवेकर, नामदेव उलवेकर, अंबो उलवेकर, जगदीश उलवेकर, नरेश उलवेकर, भालचंद्र उलवेकर, गुरुनाथ ठाकूर, विष्णू उलवेकर, बालराम उलवेकर, राजेश उलवेकर आणि कुंडलिक उलवेकर. या साहेब तुमचं